बॅच आहे. त्याच्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज किती दिवसासाठी, एका वर्षासाठी असणार आहेत, 1 वर्ष. ओके. आणि फ्री विकली टेस्ट सोबत 10,000 PYQचा समावेश आपण या बॅचच्या माध्यमातून करणार आहोत. ओके. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 499 रुपये फीज आहे. या ठिकाणी तुम्ही लवकर जॉईन करून घ्या. 49 रुपयाची शब्दसंग्रहाची बॅच सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. समानार्थी विरुद्धार्थी या घटकाचा अभ्यास तुम्ही या बॅचच्या माध्यमातून करू शकता. जाऊया आजच्या सेशनच्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न विचारलेला आहे, तो रडता रडता थांबला. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? विशेषण वाक्य आहे, शब्दयोगी अव्यय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे का कृदंत आहे? थँक्यू आर्य. बघा, सन 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 उत्तर आलं पाहिजे. तो रडता रडता थांबला. बरोबर आहे. बघा, तो रडता रडता थांबला हे आहे तुमचं वाक्यातील क्रियापद. काय आहे वाक्यातील क्रियापद? रडता रडता. शब्द काय आहे रे तुमचा? रडता रडता. यातला मूळ धातू आपण बाहेर काढणार, रड. ओके. मग हा आहे तुमचा धातू आणि हे आहे तुमचं याच्यापासून बनवलेलं धातू साधित. काय आहे बघा तुमचं? धातू साधित आहे. या धातू साधिताला संस्कृत मध्ये काय म्हणतात रे? कृदंत म्हणतात. मग नेमकं धातू साधित कशाला म्हणायचं, कृदंत कशाला म्हणायचं? तर जो काही तुमचा धातू असतो तो धातू कोणती क्रिया दाखवत असेल? अपूर्ण क्रिया दाखवत असेल. अपूर्ण क्रिया दाखवणाऱ्या धातूला धातू साधित म्हणतात आणि संस्कृत मध्ये त्यालाच कृदंत म्हणतात. म्हणून याचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. काय होईल? पर्याय क्रमांक 4. रडता रडता हे वाक्य तुमचं कृदंत आहे. ओके. यालाच धातू साधित म्हणतात. क्लिअर का बोला? क्लिअर का बोला? चला सांगा लवकर 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 लवकर. सन सन सन. सगळ्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्या. सगळ्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्या. याच धातूला म्हणतात मूळ क्रिया. काय म्हणतात रे? मूळ क्रिया. आणि एखादा धातू किंवा मूळ क्रिया त्याला प्रत्यय लावून काय होत असल? पूर्ण क्रिया दाखवत असल त्याला म्हणतात क्रियापद. काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. आणि याच क्रियापदाला संस्कृत मध्ये काय म्हणतात रे? याच क्रियापदाला संस्कृत मध्ये काय म्हणतात? सन 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 उत्तर आलं पाहिजे. बोला. याच क्रियापदाला संस्कृत मध्ये काय म्हणतात? याच क्रियापदाला संस्कृत मध्ये म्हणतात आख्यात. काय म्हणतात? आख्यात म्हणतात. सगळे मुद्दे एक्झाम घेऊन महत्वाचे आहेत. महत्वाचे आहेत. आख्यात म्हणतात. समोरचा प्रश्न, पाडले. पाडले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? बोला. महत्वाचा प्रश्न असणार आहे. कुठल्याही प्रकारची घाई गडबड याच्यामध्ये आपल्याला करायची नाही. मी परत सांगतोय, कुठल्याही प्रकारची घाई गडबड आपल्याला यामध्ये करायची नाहीये, जेणेकरून मार्क गेला नाही पाहिजे. पाडले. सन 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 सन. ओके. पाडले हे आहे तुमचं प्रयोजक क्रियापद. काय आहे रे तुमचं? पर्याय क्रमांक 1 प्रयोजक क्रियापद आहे. ओके. पर्याय क्रमांक 1 सोपा प्रश्न होता, गडबड नाही करायची फक्त. पंचवटी या शब्दाचा समास ओळखा. समासावर सुद्धा IBPS TCS चा
जास्तीत जास्त भर असतो. वर्षा म्हणते, कविता म्हणते, सॉरी कस काय सर सांगतो, ताण घेऊ नका. ओके बोला. पंचवटी या शब्दाचा समास कोणता आहे? हे पंचवटी म्हणजे काय रे? 5 वटाचा समूह. 5 वटाचा समूह. मग ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे तुमचं संख्यावाचक असतं. काय असतं? संख्यावाचक असतं. त्याला कोणता समास म्हणतात? त्याला म्हणतात द्विगु समास. आणि यालाच दुसरं नाव आहे बघा, संख्यापूर्व पद समास. संख्यापूर्व पद समास देखील याला म्हणतात. पंचपाळे, त्रिलोक्य, त्रिमाही, सप्ताह, पंधरवाडा, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर जे काय आहे मासिक, हे सगळेच्या सगळे शब्द कोणत्या समासाचे आहेत? द्विगु समासाचे आहेत. आणि मला सांगायचंय हा द्विगु समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? हा द्विगु समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? अरे दादा, आर्य, सोन्या, समजून घे रे राजा सध्या. त्रिकोण, षटकोण, पंचकोण, पंचमुखी, दशानन, पंचानन हे शब्द बहुव्रीही समासाचे आहेत सोन्या. त्याचं उदाहरण आल्याच्या नंतर ते सुद्धा मी तुला क्लिअर करून देतो. हा ठीक आहे. जे मी देण्याचा प्रयत्न करतोय तेवढं जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला ना, तर मी सांगतो कुठल्याही प्रकारचा तुम्हाला डाऊट येण्याचे चान्सेस नाही. ओके. द्विगु समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. तत्पुरुष समासाचा काय आहे? उपप्रकार आहे. ओके. पण दशानन हा द्विगु नाही सर, हा बहुव्रीही येणार. नाही सर, हा बहुव्रीही येणार. तुझा डाऊट क्लिअर करतो का माझा डाऊट क्लिअर करतो हे मला कळत नाहीये ना राजा. हा ठीक आहे. चला, यज्ञ होम करताना आहुतीत टाकण्याचा पदार्थ अत्यंत आयएमपी प्रश्न आहे. TCS आणि IBPS. TCS आणि IBPS लई भर देता अशा प्रश्नावर. अग्रभाग, अधोभाग, अविर्भाग यापैकी नाही. चला बोला, यापैकी नाही. सन 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 उत्तर आलं पाहिजे. बोला. यज्ञ करताना आहुतीत टाकण्याचा जो पदार्थ असतो त्याला काय म्हणतात? आजच्या सेशनचा जबरा प्रश्न, महत्वाचा प्रश्न. फक्त सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी सेशनला एकदा लाईक करून घ्यायचंय. सगळ्यांनी सेशनला एकदा लाईक करून घ्यायचंय. महत्वाचा प्रश्न आहे, त्याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3 अविर्भाग म्हणजे यज्ञ. त्यालाच आपण होम म्हणतो. होम करताना आहुतीत टाकण्याचा जो पदार्थ असतो त्याला म्हणतात अविर्भाग. पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाचा प्रश्न होता. ओके. चला जाऊया समोर. खालील पर्यायातील उत्तरातील गटाबाहेरचा शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते? गटाबाहेरचं च ना सुद्धा पुढे हे आहेत तुमचे काय आहेत रे? शब्दयोगी अव्यय आहेत बघा. हे आहेत तुमचे या ठिकाणी सर्वच्या सर्व शब्दयोगी अव्यय. मग नेमकं शब्दयोगी अव्यय याचा विचार करून आपल्याला गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आहे. गणेशराव नमस्कार. शिवन्या दिदी, आपल्याला अशाच जबरदस्त प्रश्नाचा सराव करायचा आहे. काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय. ते वेगळं दिल्याच्या नंतर 101 तुमचा रिझल्ट आला पाहिजे असे प्रश्न माझे असतील. मग शब्दयोगी अव्ययाचा विचार केला असता हे च न सुद्धा हे 3 जे आहेत बघा यांना म्हणतात तुमचं शुद्ध शब्दयोगी अव्यय.
काय म्हणतात? शुद्ध शब्द योगी अव्यय. मग शुद्ध शब्द योगी अव्यय कशाला म्हणतात? एखाद्या शब्दाला लागल्याच्या नंतर त्याचं काय होत नाही बघा, त्याचं तुमचं सामान्य